नमस्कार. मराठी वीकली रेसिपीजमध्ये खूप मनापासून स्वागत. पावसाळा किंवा आषाढ महिना म्हटलं की गुळाचे गोड पदार्थ खायला खूप छान वाटतात. आज आपण असाच एक गुळाचा पदार्थ गुलगुले पाहणार आहोत. कधी कधी काय होतं, गुलगुले आतून ओल्या पिठासारखे होतात किंवा जास्त तेलकट होतात, पण हे असे आपले केक सारखे झालेले आहेत, आतून मऊसूत आणि बाहेरून क्रिस्पी आणि जाळीदार. हे कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये सगळं पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका. आता इथं काय केलंय, मी 1 वाटी दूध घेतलं आहे आणि 1 वाटीच गूळ घेतलेला आहे. परफेक्ट प्रमाण आहे. याच प्रमाणात करा म्हणजे तेलकट होणार नाहीत, आतून छान जाळीदार बनतील. आता हे दूध आपलं जास्त काही थंडही नाही आणि गरमही नाही, कोमट असं दूध आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण हा गूळ वितळून घ्यायचा आहे, कारण जास्त गरम दुधात जर गूळ टाकला तर दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे दूध थोडंसं थंडसरच घ्यायचं आणि त्याच्यात सगळा गूळ वितळून घ्यायचा आहे. गरम दुधात टाकायचं नाही. असंच चमच्यानं छान हा गूळ वितळून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला ते एका गाळणीनं गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये बऱ्यापैकी काड्या काही असतात, त्या पण निघल्या जातात आणि सगळा आपला गूळ छान एकसारखा दुधामध्ये मिक्सही होतो. आता या दूध आणि गुळाच्या मिश्रणात आपल्याला पाव चमचा मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. खायचा सोडा शक्यतो टाकायचा नाही, जो की आपण भज्यासाठी वापरतो. त्याचा थोडासा वास येतो आणि त्यातच आपल्याला खसखसही टाकायची आहे. आवडत असेल तर टाका, नसली तरी नाही टाकली तरी चालेल, पण खसखशीमुळे छान असा पदार्थ लागतो आणि पौष्टिकही तो पदार्थ जास्त बनतो. गुळामुळे तर बनतो, गुळात भरपूर असं लोह असतं. आता इथं मी अर्धा चमचा बडीशेप पूड आणि अर्धा चमचा वेलचीची पूड टाकलेली आहे. जायफळ पूडही असली तरी तेही टाकू शकता, खूप सुंदर चव देतात हे पदार्थ. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या 1 वाटी दुधासाठी आपल्याला 2 वाट्या पीठ घ्यायचं आहे गव्हाचं. न चाळताच घ्यायचं. छान असं भरपूर फायबरयुक्त असं गव्हाचं पीठ असतं. पौष्टिक पदार्थ आहे हा. मुलांना कधीही तुम्ही खायला करून दिला तरी हा पौष्टिक खूप सारा बनतो. आता याच्यामध्ये बरोबर आपल्याला 2 वाट्या गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि याच्यापेक्षा जास्त पीठ टाकायचं नाही. या पाण्यासाठी आपल्याला गुलगुले करायला सरबरीत असं पीठ तयार होतं एवढ्या दुधासाठी. पाण्याचा वापर करायचा नाही. जर पाण्याचा वापर केला तर थोडंसं 2-3 दिवसाच्या वर गुलगुले टिकत नाहीत. दूध असल्यामुळे 1-2 दिवस छान गुलगुले असे बाहेर टिकतात. त्यामुळे एवढ्या दुधासाठी 2 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. चमच्यानं, हातानं करा, चमच्यानं करा. वाटलंच तर एखाद चमचा पाण्याचा वापरायचा. शक्यतो पाणी वापरायचं नाही या बॅटरसाठी, कारण पाण्यानं टिकत नाहीत गुलगुले, 1-2 दिवस वास येतो. इतपत दूध बरोबर होतं एवढ्या गव्हाच्या पिठासाठी आणि हे सरबरीत मिश्रण तयार होतं गुलगुले करण्यासाठी. जर पातळ केलं तर आपले गुलगुले तेलामध्ये तेलकट होतात, मग तेलकट शक्यतो कोणी खात नाही. एवढ्याच दुधामध्ये हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे माप बरोबर परफेक्ट योग्य आहे आणि हे आपल्याला आता 5 ते 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. झाकून ठेवल्यामुळे छान असं पीठ आपलं मुरलं जातं. 5-1 मिनटं झाकून ठेवायच्या अगोदर पीठ छान मिक्स करून घ्यायचं. हाताने करा नाहीतर चमच्यानं, पण छान मिक्स करायचं आणि मग झाकून ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनटं पुरे होतात इतपत छान पीठ मुरलं जातं. आता 5 ते 10 मिनटानं छान मुरलंय. थोडंसं घट्ट वाटलं तर 1 चमचा तुम्ही पाण्याचा वापरू शकता, कारण जास्त घट्ट पिठाचे हे गोळे आपले गुलगुले असे कडक होऊ शकतात. त्यामुळे 1 चमचा तुम्ही पाण्याचा वापरू शकता, पण जास्त नाही वापरायचं. पाणी टाकल्यानंतरही छान मिक्स करून घ्यायचं आणि इतपत हे मिश्रण आपलं झालं पाहिजे. या मिश्रणानं आपले गुलगुले छान जाळीदार आतून बनतात, मऊसूत जाळीदार बनतात आणि बाहेरून क्रिस्पी बनतात. छान कुरकुरीत बनल्यामुळे आवडीनं सगळेजण खातात. आता एक जाड बुडाची कढई घ्यायची आहे. लोखंडी कढईमध्ये शक्यतो तळल्यानंतर पदार्थ चविष्ट बनतात. आता हे गरम झालेलं तेल गरम थोडंसं थंड होऊ द्यायचं. अगोदर चांगलं गरम तेल करायचं, नंतर थोडंसं थंड झाल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी मीडियमपेक्षा कमी करायची आणि त्याच्यामध्ये हे गुलगुले छोटे छोटे आकाराचे सोडायचे, कारण ते फुलले जातात. त्याच्यामुळे जास्त दाट करायचं नाही. आणि हे असे सगळे गुलगुले एकसारखे कलर येण्यासाठी
टाकल्यानंतर एक साईड छान तळल्यानंतर हलवायचं आहे त्याला एकसारखं, म्हणजे एकसारखा रंग येतो. नाहीतर मग खाली जास्त काळपट होतात, वर लालसर होतात, असे होत नाहीत. जर तुम्ही सतत हलवलं तळेपर्यंत तर छान तळे जातात, फुगले जातात आणि छान बाहेरून क्रिस्पी होतात, आतून मऊसूत बनतात. अशा पद्धतीनं हे गुळाचे गुलगुले आपले करून घ्यायचे आहेत सगळे. एवढ्या पिठामध्ये बऱ्यापैकी 2 ते 3 जणाला पुरतील इतपत गुलगुले होतात. मुलांना असे अधनंमधनं टिफिनला खायला दिले किंवा शाळेतून आल्यानंतर असं पौष्टिक पदार्थ बनतो हा आणि टेस्टी असतो. अशा पद्धतीनं गुलगुले करा. पावसाळ्यात किंवा आषाढ महिन्यात तर आपण गुळाचे करतो, पण नेहमी सतत केल्यामुळे मुलांना एक आवडीचा पदार्थ तयार होतो हा. आणि खसखस असल्यामुळे त्याच्यामध्ये छान पौष्टिक बनलेला पदार्थ आहे हा. अशा पद्धतीनं तळून घ्यायचे आहेत. एकदम क्रिस्पी झालेले आहेत बाहेरून आणि आतून मऊसूत झालेले आहेत. जाळीदार केकसारखे लागतात हे. छान जर तुम्ही हे परफेक्ट माप केलं तर गुलगुले मस्त बनतात. सगळे एकसारखे तळले जातात. अशा पद्धतीनं करा आणि 1 ते 2 दिवस टिकणारे गुलगुले आहेत हे. एकदम मऊ जाळीदार बनलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी प्रेस करा. धन्यवाद.